आज घरी जाऊन काय बनवायचं त्याचं काय माहिती नाही, पण काहीतरी बनवायचंय. ओ हाय. साईडचं बॅकग्राऊंड नका बघू, घर आवरलेलं नाहीये. आता मी आवरेल घर आणि मस्तपैकी आपण काहीतरी बनवूया खास. फिलहाल तो मैं बहुत थक गई हूँ. लग्नाची तयारी होती ना मग. ओ काय काय डिस्कस केलंय मग? फक्त तुलाच घ्यायचंय का? आणि त्या दोघींना काय राव, आल्या आल्या रमना तरी सगळा म्हणजे पसारा जो आहे तो तरी आवरून ठेवायचा. एवढा आज मी सामान वगैरे घेऊन आले आणि तरीसुद्धा मी खिचडी करणार आहे. म्हणजे खिचडी नाही करणार आहे, काय म्हणतात, पुलाव पण नाही करणार आहे, बिर्याणी करणार आहे. मस्त व्हेज दम बिर्याणी, सॉरी चुकलं, आलू दम बिर्याणी, बरोबर ना? मी आलूची बिर्याणी बनवणार आहे, ते पण दमवाली. इथं मम्मीने नाही का तांदूळ मस्तपैकी बासमती तांदूळ आहेत, भिजू लावलेत. इथं मी अर्धा तास तांदूळ हे भिजू लावायचे. तोपर्यंत कापाकापी कटपट काय म्हणतात, टमाटे, कोथिंबीर, त्याच्यानंतरनं कांदा, बटाटा सगळं कापाकापी करून घ्यायची आहे. मग करून झाल्याच्या नंतर मी फोडणी मारणार आहे, मम्मी बाकीचं सगळं करणार आहे. पण बनवली बिर्याणी कोणी? मी. फिर से थक गई मैं. शॉपवरती गेले होते फक्त, काय म्हणते त्याला सोया चिक्स किंवा सोयाबीन आणायला मी गेले होते. घरी होते पण मला ते नव्हते आवडले म्हणून हे वाले घेऊन आले. मी तयारी करून ठेवलेली आहे. बॅकग्राऊंड नका बघू, असं तसंच आहे. आम्हाला बघा, आम्ही बोलतो तुमच्याशी. कोथिंबीर निवडती आहे, कांदा कापला आहे, टमाटर कापलं आहे, अजून पुदिना आहे, मिरच्या आहेत, बटाटा है, और क्या चाहिए नसीब में? अदरक लहसुन की पेस्ट चाहिए रहती है, वो मैंने कूट के रखी है. वाटाणा पण आहे, तांदूळ पण भिजू लावलेला आहे, सोयाबीन पण आणलेत, सगळं आहे. आता फक्त बनायचं आहे. थांबा आता 2 मिनटं, थोडं आराम करू द्या मला. पूर्ण 5 मिनटं शोधल्यानंतर ना मला इथे शहाजिरा भेटला आहे. फायनली लागला. त्यानंतरनं कढई, पातेलं जे काय तुमच्याकडे असेल मोठं भांडं ते ठेवायचं. एकदम थोडंसं तेल घालायचं, छोटा 1 चम्मच, खायचा जो चम्मच असतो ना तो वाला. खडे मसाल्यामध्ये इथे मी मोठी इलायची, तेजपत्ता, छोटी इलायची 2, दालचिनी घेतली आहे खूप सारी, त्यानंतरनं लवंगा, मिरे 4-4च घेतलेत. खूप लोक मी असं पाहिलेत की लई जास्त लवंगा, मिरे वगैरे घालतात आणि जळजळ होतं, त्यामुळं इथे मी फक्त 4-4 घेतले. शहाजिरा जास्त घातला तरी काय हरकत नाही, छान लागतो. सोबत 1 ग्लास पाणी घेऊन बसायचं आणि त्यानंतर ना हे जेवढे खडे मसाले आहेत ते या तेलामध्ये सोडून टाकायचे. चम्मच वेरी इज चम्मच. कोणता घेऊ? हा घेऊ का? चम्मचनी परतून घ्यायचं थोडंसं, असं चटका बसतो आणि लगेच पाणी ओतायचं. 2 ग्लास, हा 3 ग्लास, हा 4 ग्लास. आपल्याला इथे पाणी तांदूळ पुरतील एवढं पाणी घालायचं आहे आणि मी तांदूळ एवढे घेतलेत. मग मी किती घेतलेत तांदूळ? हे 2.5 वाटी, छोटी मोठी. हां, ह्या वाटीने 2.5 वाटी इथे तांदूळ घेतलेत आम्ही. खाणार तर 3 जणी आहेत, पण बनवणार तर एवढे मोठे आहेत. ओके, आता उकळी यायची वाट बघायची आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आहे. इथे मी आपलं मीठ घेतलेलं आहे, ते घालायचं. इथे सोयाबीन घेतले, सोयाबीनला गरम पाण्यामध्ये मस्तपैकी भिजेपर्यंत पूर्ण त्याला हे करून घेतले, छान धुवून घेतले. बघा असे सॉफ्ट होतात. तर मी म्हणजे बिर्याणीला दम जे आहे ना ते मी कुकरमध्ये देणार आहे, तर मग मी कुकरमध्येच बटाटे आणि कांदा तळून घेते. तेल घालायचं. आधी मी बटाटे तळून घेते.
हे बटाट्यांना मी घेते काढून साईडला. आपण तांदूळ टाकूया शिजवायला. बघा उकळी फुटलेली आहे. आणि आता हे जे तांदूळ आहेत आपण धुतलेले ते घालूया. वाटाणा पण टाकायचं का त्याच्यात? याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकू ना डायरेक्ट. कोणत्या वाटाणे टाकायचे म्हणतेस तू? कोणते पण टाका, दोघं पण आहे. जर हे टाकायचं झालं तर लगेच टाकून घेऊया. मी ह्याला आधी घेते जरा. जास्त नको. हे घरी भिजवलेले वाटाणे होते ते घेऊया आपण टाकून. जास्त नको. आता याला छानपैकी शिजू द्यायचं. किती 90% शिजून घ्यायचा तांदूळ हा. छोटंसं केसरचं पॅकेट आहे, आपण ते पण घालूया. शाही दम बिर्याणी. आज आपण शाही दम बिर्याणी बनवूया. शाहीमध्ये म्हणल्यावरती केसर तर आलेच पाहिजे. काजू पण आहेत माझ्याकडे, काजू पण टाकते. ॲक्च्युअलमध्ये हे काजूचं पॅकेट नाही आहे, बदामचं पॅकेट आहे. थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली होती जरा आमची. पण यामध्ये 2-3 भेटतील काजू. एक अजून बघूया. 2 मोजून 2 काजू भेटलेत. ओके, आपण करूया ॲडजस्ट. आता हे जे बटाटे आहेत हे आपण शिजून घेतलेत, त्याच्यात तळून घेतलेत. म्हणजे यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालते आहे. 2 हिरव्या मिरच्या. त्यानंतर ना एक टमाटर पण यामध्येच घालणार आहे. 3 आपण यामध्येच घालायचं आहे. धुवून ठेवला होता त्याच्यामुळे थोडंसं काळसर झालं. ह्या लंब्या लंब्या जे मोठ्या मोठ्या म्हणजे अख्ख्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये 2 भाग केले आहेत तसे मम्मीने. तसे पण छान लागतात. तुम्हाला जसे कापू वाटतील तसे कापा, पण बिर्याणीमध्ये असे छान लागते. राहिलेला जे कांदा होता ते पण टाकूया. तर ना हे जे आपण सोयाबीन आहेत ते घालूया यामध्ये. आपण घालूया दही. घरी बनवलेलं होतं हे दही. 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच, 4 चम्मच. बस. 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट. त्यामध्ये थोडीशी लाल तिखट घालायची. 1 चम्मच धने पावडर. हा इथे मी 5 वाला जो बिर्याणी मसाला आहे व्हेजवाला तो घेते आहे. ओके, एक पूर्ण पॅकेट घालते मी. मेथी घालायची आहे. जास्त टाकली तर काय हरकत नाही, छान लागतं. हां, जास्त आंबट नाही करायची. सांठी टाकली नाहीत आपण ह्याच्यात. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. लक्षात राहायचं की आपण भातामध्ये पण टाकलं आहे, पण आपण ते काढून घेणार आहे पाणी तसं. आता गॅसला करायचं पण चेक करूया आपण. छान शिजलं. हा 90% मस्त असं शिजलं आहे. आपण टाकून घेऊया. तरी असे 4 तुकडे करून टाकते ना. गरम झालं. झाले शाही. आता झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनटं. मध्ये मध्ये हलवायचं पण. 5 मिनटं झालेले आहेत. बघूया. हां, कारण की 10 मिनटं थांबल्याच्या नंतर ते अजून जास्त खूप गाळ होईल. त्याच्यामुळं 5 मिनटं झालेत आणि मसाला पण छान शिजला आहे. त्यामुळे आपण तांदूळ लगेच देऊया टाकून. खरंच सांगते खूप मस्त वास येते तसं. तर मला विश्वास नाही बसत की मी बनवले म्हणून. बसवावंच लागेल कारण की मी स्वतः शेफ आहे. तसे ही रेसिपी ना माझे पप्पा बनवतात खरं तर, पण
मला खूप खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे मी आज बनवते आहे. असे मी 2 भाग केलेत. दुसरी पण लेअर टाकली, त्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. आणि हे परत राहिलेलं जे तांदूळ आहे, भात राईस, ते आपण घेऊया टाकून. थोडासा केसरचं दूध घालू. एवढा वाटत नाही आणि डन. आता कुकरला आपण 1 शिट्टी करून घेऊ, मग आपली बिर्याणी तयार. फायनली बिर्याणी झाली आहे तशी बनवून. 1 शिट्टी झाली आहे. मला तर जाम भूक लागली आहे. गॅसला करते आधी मी बंद आणि जेवायला घेते. वाव, कसली भारी दिसते ना बिर्याणी. टेस्ट घेऊन सांगते कशी झाली आहे. कशी झाली मम्मा? नंबर. खूप मस्त झाली आहे.